हाय फ्रेंड्स, माझं नाव आहे करिश्मा। आजचा मिनी ब्लॉग जो आहे तो मिहीरविषयी आहे। स्पेशली आज मी सुट्टी घेतली, माझी तब्येत बरी नाही आहे। तर आज मिहीरने मला भरपूर काही हेल्प केलेली आहे। मी काहीच काम केलं, थोडंफार केलं असेल, पण त्या व्हिडिओमधून मला काही गोष्टी सांगायच्या आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। इथे तुम्ही बघत आहात की मिहीर झाडू मारत आहे घरामध्ये। तुम्हाला असं वाटत असेल की मिहीरला व्हिडिओ बनवण्यासाठी हे सगळं करते, तर मला आज एवढंच सांगायचं आहे की मी आज आजारी आहे मी। पण आपल्या मुलांना लहानपणापासून असे संस्कार घ्या की उद्या आपल्याला कधी कोणत्याही गोष्टीची गरज पडली तर त्यांनी नेहमी मदत आणि हात पुढे केला पाहिजे, हो की नाही। जर आपण त्यांना लहानपणापासूनच थोडीफार कामं, थोडी मदत आणि जबाबदारी शिकवली तर ती मोठेपणी पण तसंच करतील, आपल्या आईची काळजी घेतील आणि आपल्याला साथ देतील। पण जर आपण त्यांना फक्त लाडावून ठेवलं, तू कर, करू नकोस, आई करते असं म्हणत राहिलो, तर ते मोठेपणी पण आपल्याला तूच कर असं उत्तर देतील। म्हणून लहानपणापासून मुलांना थोडंफार मदत करायला, हेल्प करायला असे संस्कार दिले पाहिजे, कारण संस्कारच आपल्या मुलांचं खरं बळ असतं। ह्या व्हिडिओमधून मला एवढंच थोडंफार सांगायचं होतं की आपण आपल्या मुलांना असे संस्कार दिले पाहिजे की कधी आपल्याला कोणत्या गोष्टीची गरज पडली तर त्यांनी आपल्याला कायम आपल्या ठाम पुढे उभं राहायला पाहिजे। आपण जर त्यांना लाडवून ठेवलं सगळ्या गोष्टींमध्ये की नको रे बाबा, माझ्या मुलाला थोडा त्रास होईल, कशाला त्याला त्रास द्यायला पाहिजे, अशा गोष्टी आपण थोडंफार पोरांना थोडं लाडवून ठेवतो, तर ते पण लहानपणापासून त्यांना थोडे लाड जरा कमी गेले त्यांचे। आता माझा पोरगा तर भरपूर मस्तीखोर आहे, पण बाकीच्या गोष्टीमध्ये तो भरपूर हुशार आहे। त्याला घरातली कुठलीच जिम्मेदारी सांगावी लागत नाही, जर त्याला बोललं तो नक्कीच हेल्प करणार, असं त्यांना आम्ही लहानपणापासूनच शिकवलेलं आहे। त्याच्यामुळे आपण त्यांना संस्कारच अशी द्यायची की आपण मोठेपणी आपल्याला त्या गोष्टीचं टेन्शन झालं नाही पाहिजे। माझी जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल आणि माझे वाक्य जर तुम्हाला आवडले असतील तर नक्कीच तुम्ही माझ्या व्हिडिओला शेअर आणि लाईक करा। धन्यवाद।